एरवी मे महिन्यामध्ये तापणारा विदर्भ यंदा एप्रिलमध्येच गरमागरम झालेला आहे। चंद्रपुरातील ब्रह्मपुरीमध्ये आज 45.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली। लवकरच हा आकडा 48 अंशांवरती पोहोचण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। राजस्थान त्याचबरोबर गुजरातमधून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांचा परिणाम विदर्भात जाणवू लागलाय। ज्या भागांमध्ये वारे अधिक आहेत त्या भागांमध्ये तापमानही अधिक नोंदवलं जात आहे। शुक्रवारी वर्ध्यामध्ये, शनिवारी नागपूरमध्ये आणि त्यानंतर आता चंद्रपुरात तापमान 45च्या पार पोहोचलेलं आहे। त्यामुळे मे 2013 मध्ये चंद्रपुरात 48 अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली होती। यंदा एप्रिलमध्येच हा पारा 45च्या वर गेल्याने आता चिंता वाढलेली आहे। येत्या काही दिवसांमध्ये हा आकडा 48च्या वर पोहोचण्याची शक्यता हवामान विभागातल्या तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी सरिता कौशिक आता आपल्याबरोबर आहेत। सरिता, चंद्रपूरमध्ये पाऱ्यानं 45 ओलांडलेली आहे। काय सध्या परिस्थिती आहे एकंदरीतच विदर्भामध्ये? आज विदर्भाचं तापमान बघितलं तर अगदी जीव खालीवर होईल अशा पद्धतीचे आकडे खरं तर पाहायला मिळत आहेत। मात्र त्याचबरोबर एक अजून बातमी अशी आहे की विदर्भवासियांसाठी अजूनही आराम नाही आहे। गेले 2 दिवस ही हीट वेव्ह सुरू होती, मात्र ही हीट वेव्ह आता पुढेही सुरू राहणार असा हवामान खात्यानं फोरकास्ट केलेला आहे। हवामान खात्याचं म्हणणं आहे की आताची जी ही 2 दिवस होती तेव्हा विदर्भाच्या काही ठिकाणी ही हीट वेव्ह होती, मात्र उद्या आणि परवा ही हीट वेव्ह जास्तीत जास्त जागांवर राहण्याची शक्यता आहे। त्यानंतर 19 तारखेला परत काही जागांवर ही हीट वेव्ह राहील, तर अगदी कमी पण काही ठिकाणात विदर्भामध्ये 20 तारखेपर्यंत सुद्धा ही हीट वेव्ह पाहायला मिळेल। त्यामुळे हीट वेव्ह ही अजून संपलेली नाहीये। येत्या काळात आणि खास उद्या तर ती जोरावर राहणार विदर्भात असं दिसतं आहे। एवढंच नाही तर जे तापमान आहे ते आजचं तापमान सुद्धा ऐकलं की जीव घाबरायला होईल असं तापमान आहे। चंद्रपुरामध्ये 45.8 तापमान आज गाठल्या गेलं आणि चंद्रपूरचं हे तापमान जर का खूप जास्त वाटत असेल तर ब्रह्मपुरीचं तापमान हे 45.9 होतं। त्याचबरोबर आज गोंदियाचं तापमान हे 44.2 डिग्री होतं। मात्र गोंदियानं आपल्या 10 वर्षाचा तापमानाचा जो काही रेकॉर्ड आहे तो आजच्या ह्या रेकॉर्डनं तोडलेला आहे। त्याचबरोबर नागपूरमध्ये 45 तापमान होतं, वर्धेत 45 होतं, अकोल्यामध्ये 45 होतं आणि ह्या सर्वांनी आपल्या गेल्या 10 वर्षाचा जो काही रेकॉर्ड आहे तो रेकॉर्ड गाठलेला आहे। रेकॉर्ड तोडला जरी नसला तरी आपला 10 वर्षाचा उच्चांक त्यांनी गाठलेला आहे आणि त्यामुळे आपण बघतो आहोत की हीट वेव्ह जी आहे ती जबरदस्त आहे आणि येते 2 दिवस ही अजून हीट वेव्ह सर्व दूर विदर्भामध्ये दिसणार आहे, हे हवामान खात्यानं वर्तवलं आहे।